आणि या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सुनीलजी, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरमध्ये। पहिला प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये कधी राष्ट्रवादी नसते, आज आंदोलनामध्ये तुम्ही दिसला नाहीत, नेमकं सध्या सुरू काय महाविकास आघाडीत, हा सगळ्यांना प्रश्न पडलाय। असं आहे की समन्वय नाही, हा एक पत्रकारांनी तयार केलेला संभ्रम आहे। पहिल्या बैठकीत देखील त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार होते, भास्कर जाधव होते, आदित्य ठाकरे साहेब होते, आमचे कोल्हापूरचे सतेज बंटी पाटील होते आणि अमीन पटेल होते। आणि हा जो निरोप होता त्या निरोपावरती जयंत पाटील साहेब जे राष्ट्रवादीचे आमचे नेते आहेत त्यांनी सांगितलं मी नाही आहे। शशिकांत शिंदे गावाकडे होते, त्यामुळे या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड येतील, पण त्यांना पूर्वनियोजित त्यांचा कार्यक्रम ठाण्यात असल्यामुळे त्यांना यायला उशीर झाला आणि तोपर्यंत प्रेस संपली। प्रेसला संपल्यानंतर येऊन कोणताच फायदा नव्हता आणि म्हणून त्यांनी तसं कळवलं। याचा अर्थ ते आमच्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये होते, फक्त पत्रकारांना मुद्दा मिळाला आणि त्यानंतर अनिल परब साहेबांशी स्वतः 2 वेळा सुप्रियाताई सुळे यांनी फोनवरती बोलणं केलं, त्यामुळे असं काही नाही आहे। आणि आजचं देखील आंदोलन जे होतं त्या आंदोलनामध्ये आमची लोक थोडा उशिरा आली, याचं कारण असं आहे की आम्ही पण होतो, आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता, त्यामुळे येताना तुम्हाला माहिती आहे की उपनगरातून इकडे येत असताना किंवा मुंबई शहराकडनं येताना काही ट्रॅफिक आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे थोडासा उशीर होतो। पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून जी लढाई या सरकारच्या विरोधात लढायची आहे, मग ती भ्रष्टाचाराच्या विरोधात असेल, या सरकारने महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने ज्या योजना घेतल्या नसतील आणि या राज्याचं नुकसान जिकडे होईल त्या सगळ्या गोष्टीमध्ये महाविकास आघाडीचे आमदार म्हणून आम्ही एकत्र लढाई लढतोय। सुनील प्रभूंना आणखीन एक प्रश्न आम्ही काही वेळापूर्वी विचारला होता की मंत्र्यांकडे अधिवेशनापुरता कार्यभार दिला तर काय हरकत आहे, या संदर्भातली त्यांची मागणी काय पाहूयात। सातत्याने प्रत्येक अधिवेशनामध्ये हा कारभार दुसऱ्या मंत्र्यांकडे देणं हे कितपत योग्य आहे। तो मंत्री जर गैरहजर असेल त्या अधिवेशन काळापुरता तर देणं योग्य आहे। त्या 2-3 दिवसाकरता माननीय मंत्री महोदय आजारी असतील आणि तो कारभार त्यांनी दिला तर ते योग्य आहे, परंतु ज्या सोयीचा फायदा नियमानुसार सतत सातत्याने प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक मंत्र्याकडे देऊन स्वतःवरचा भार टाळणं ही एक प्रथा आणि परंपरा या विधानसभेमध्ये येईल आणि म्हणूनच आम्ही यासाठी ऑब्जेक्शन घेतलं। आता एकंदरीतच उद्याही याच मुद्द्यावरनं तुम्ही आंदोलन करणार आहात का, यावर सुनील प्रभूंनी काय उत्तर दिलं पाहूयात। असं आहे, ही विधानसभा नियमाने चालते, प्रथा आणि परंपरेनुसार चालते, त्यामुळे आज कोणी मंत्री जरी असला तरी पण त्याने नियमानुसार या कामकाजामध्ये भाग घ्यावा। जे नियम आहेत त्या नियमाचा फायदा घेऊन त्याला बगल देऊन जर अशा पद्धतीचं कामकाजात झालं तर ते या राज्यासाठी योग्य नाही आणि म्हणून जे सत्य आहे, जे नियमानुसार आहे, ज्या प्रथा आहेत, ज्या परंपरा आहे, हे दाखवणं विरोधी पक्षाचं काम आहे आणि म्हणून ते ऑब्जेक्शन आम्ही घेतलं। यानंतर अर्थातच होता अतिशय महत्त्वाचा आणि मेखेचा प्रश्न की राज्यसभेसाठी शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे। तिथेही महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही असं बोललं जात आहे, यावर त्यांची प्रतिक्रिया पाहूयात। नाही, ह्या सगळ्या हवेतून येणाऱ्या बातम्या आहेत। वास्तवता जेव्हा कधी बैठक होईल 3 पक्षाची, तारीख जवळ येईल, त्यानंतर विधान परिषद येईल किंवा राज्यसभा येईल, तेव्हा जो निर्णय होईल तो अंतिम निर्णय असणार। तर महाविकास आघाडी आणि राज्यसभेची एक जागा या मुद्द्यांवरनं सगळ्या संबंधितांचं म्हणणं तर आपण पाहिलं, पण या अनुषंगाने आता महाराष्ट्राचा कौल काय ते सुद्धा जाणून घेऊयात।